नमस्कार. आतापर्यंत आपण एम-आर-सी मध्ये लँडलॉर्डची डेफिनेशन बघितली. आता डेफिनेशन क्लॉज प्रिलिमिनरी ॲस्पेक्टमध्ये येत असताना आपण सेक्शन 7 मध्ये पहिल्यांदा कॉम्पिटंट ऑथॉरिटीची डेफिनेशन, त्यानंतर गव्हर्नमेंट अलॉटी आणि त्यानंतर लँडलॉर्डची डेफिनेशन सेक्शन 7 क्लॉज 3 मध्ये असलेली. त्याच्यासोबतच अख्ख्या एम-आर-सी मध्ये कुठे कुठे लँडलॉर्ड लोकेट करतो त्या हिशोबाने आपण सेक्शन 22, 23, 24 असे फर्दर ॲस्पेक्ट्स बघितले की लँडलॉर्ड इन्क्लूड्स वॉट आणि लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स मध्ये कोणते कोणते पर्सन्स येतात. तर त्यामध्ये आता आपण चालू करूयात की लँडलॉर्ड पर्यंत येऊन थांबलोय. याच्या पुढच्या बाकीच्या ज्या काही रिमेनिंग डेफिनेशन्स आहेत त्या आपण कंटिन्यू करू. त्यामधली पुढची डेफिनेशन आहे सेक्शन 7 क्लॉज 4, दॅट इज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. सेक्शन 7 क्लॉज 4, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. आता लीगल रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये काय सांगितलं की सीपीसी मध्ये सांगितलेली जी लीगल रिप्रेझेंटेटिव्हची डेफिनेशन आहे तीच एमआरसी ला लागणार आहे. आणि दुसरी म्हणजे समजा एखादा डिसीज पर्सन आहे, तो ज्या फॅमिली सोबत राहत होता ती जॉईंट फॅमिली म्हणजे ती अख्खी जॉईंट फॅमिली म्हणजे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. असे दोन ऍस्पेक्ट आहेत. तर त्या आधी लिहून घ्यायच्या आधी आपण सीपीसी मधली डेफिनेशन आधी लिहून घेऊ आणि त्यानंतर मग दुसरा ऍस्पेक्ट लिहून घेऊ. आपल्या हिशोबाने डेफिनेशन जरा सॉर्टेड ठेवायचा प्रयत्न करूयात. तसं बघायला गेलं तर पूर्ण अख्खाच्या अख्खा पॅराग्राफच दिलाय छोटासा 4 ओळींचा, पण ते आपण 2 पॉइंटर्स मध्ये घेऊयात. फर्स्ट, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ॲज डिफाईन्ड इन द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. तर कोड ऑफ 1908 मध्ये लिगल रिप्रेझेंटेटिव्हची जी डेफिनेशन आहे ती डायरेक्ट घ्यायला काय हरकत नाही. तर लिगल रिप्रेझेंटेटिव्ह मीन्स किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह is the person who represents the estate of deceased person or intermeddles with the estate of deceased person. हे कुठे दिलेली आहे? सेक्शन 2 क्लॉज 11 ऑफ सीपीसी 1908. ठीक आहे. सीपीसी हु रिप्रेझेंट द इस्टेट ऑफ डिसीज्ड पर्सन म्हणजे थोडक्यात त्यांचा मुलगाच पाहिजे, म्हणजे वडिलांचा मुलगाच पाहिजे अशातला भाग नाही. ठीक आहे. समजा मुलाने काही दिवे लावले असेल त्याच्या आयुष्यात, तर मग वडील असं म्हणू शकतात की माझी जी काही प्रॉपर्टी आहे ती सक्सेशननी जरी माझ्या मुलाला जाणार असेल किंवा माझ्या मृत्यूनंतर त्याला जरी जाणार असेल तरी पण मी त्याला देण्याच्या हिशोबात नाहीये. मी काय करून टाकतो, एक विल करून टाकतो आणि ती प्रॉपर्टी एका एनजीओच्या नावावरती करून टाकतो. अशा पद्धतीने ती एनजीओ जी असेल ती लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल आफ्टर द डेथ ऑफ डिसीज्ड पर्सन. ठीक आहे. तर हु रिप्रेझेंट्स द इस्टेट और हु इंटरमिडल्स विथ द इस्टेट, या 2 पॉइंटर्सला अंडरलाईन करा. हा झाला सेक्शन 7 क्लॉज 4 मधला पहिला ऍस्पेक्ट. आणि दुसरा ऍस्पेक्ट बघूयात. In case of joint family property. Second, in case of joint family property. जर जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असेल तर जॉईंट फॅमिली आफ्टर द डेथ ऑफ आफ्टर द डेथ ऑफ म्हणण्यापेक्षा आफ्टर द डेथ ऑफ करता असं म्हणू शकतो, किंवा अपॉन विच द डिसीज पर्सन वॉज अ मेंबर ऑफ which the deceased person was a
मेंबर. म्हणजे इथे कोण लिगल रिप्रेझेंटेटिव्ह? जॉईंट फॅमिली, अख्खीच्या अख्खी जॉईंट फॅमिली. तर एवढे दोन ऍस्पेक्ट आहेत सॉरी सेक्शन 7 क्लॉज 4 मध्ये. आता आपण पुढची डेफिनेशन घेऊ, सेक्शन 7 क्लॉज 5, ज्यामध्ये लायसन्सीची डेफिनेशन दिली आहे. सेक्शन 7 क्लॉज 5 लायसन्सी. तसं बघायला गेलं तर लायसन्सी म्हणजे कोण? जो लायसन्स होल्ड करतो. लायसन्स म्हणजे कोण? लायसन्स ऑर जो लायसन्स देतो. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर आता लायसन्स मी तुम्हाला पहिल्या 2-3 लेक्चर्समध्ये सांगितलं की लायसन्स ऑर आणि लायसन्सी मध्ये जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. लायसन्सर म्हणजे कोण? लँडलॉर्ड. लायसन्सी म्हणजे कोण? टेनंट. ठीक आहे, तर लायसन्सी licensee is the person. Licensee is the person who is in occupation of the premises. Who is in occupation of the who is in occupation of the premises under a subsisting agreement. Under a subsisting agreement. ही बेसिक डेफिनेशन झाली, म्हणजे डेफिनेशनचा इंट्रो. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की डेफिनेशन वाचताना त्याचे एक्सप्लेनेशन्स, काही प्रोव्हिजोज असतील, प्रोव्हाइडेड दॅट असतील, त्याचे एक्सेप्शन्स असतील, ते सुद्धा वाचायचे. तर लायसन्सीमध्ये व्हॉट इन्क्लुड्स आणि व्हॉट डज नॉट इन्क्लुड्स हा सुद्धा ऍस्पेक्ट दिलाय. जसं की लँडलॉर्डमध्ये आपण बघितलं लँडलॉर्ड इन्क्लुड्स, लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्स, तसं लायसन्सीमध्ये पहिला ऍस्पेक्ट बघू आपण. लायसन्सी इन्क्लुड्स. कोणते पर्सन आहेत असे की त्यांना आपण लायसन्सी म्हणू शकतो? लायसन्सी इन्क्लुड्स. ठीक आहे. एनी पर्सन इन सच ऑक्युपेशन. एनी पर्सन इन सच ऑक्युपेशन. इन सच occupation. Any person in such occupation. In a building vesting or leased to. In a building vesting or leased to. Vesting or leased to. Cooperative housing society. Cooperative housing society. ठीक है. Any person in such occupation in a building vesting or leased to cooperative housing society. Vesting or leased to ला अंडरलाईन करा. आता जसं इन्क्लुड्स बघितलं तसं आपण एक्सक्लुड्स बघूयात किंवा डज नॉट इन्क्लुड्स. Licensee does not includes. आता याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत? एक तर पहिला पेइंग गेस्ट. फर्स्ट वन इज पेइंग गेस्ट. पुण्यामध्ये तुम्ही राहायला आले. पुण्यामध्ये राहायला आल्यानंतर तुम्ही एक बंगला बघितला ज्याचा 2nd फ्लोअर मोकळं आहे. आता बंगल्यावरती 2nd फ्लोअर मोकळं आहे पण खाली आजी आजोबा राहत आहेत. आता खाली आजी आजोबा राहत आहेत म्हटल्यावरती त्या फॅमिलीचे ते मेंबर आहेत. आजी आजोबा, त्यांचा मुलगा असेल, त्यांची बहीण असेल, ते सगळेजण खाली राहत आहेत. तर त्या फॅमिली सोबत 2nd फ्लोअरवरती तुम्ही राहताय म्हणजे तुम्ही पेइंग गेस्ट म्हणून राहताय असा त्याचा अर्थ होतो. तर पेइंग गेस्टची डेफिनेशन बघताना आपण ती बघूयातच. ठीक आहे. तर लायसन्सी डज नॉट इन्क्लुड्स. आता मी काय म्हटलं बेसिक नोशन की लायसन्सी म्हणजे टेनंट लक्षात ठेवायचं. मग लायसन्सीमध्ये कोण इन्क्लूड होणार नाहीये? पेइंग गेस्ट. ठीक आहे. सेकंड
सेकंड, मेंबर ऑफ फॅमिली रिसाइडिंग टुगेदर. मेंबर ऑफ फॅमिली रिसाइडिंग टुगेदर. ठीक आहे. ऑब्विसली त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील ते कसे लायसन्सी असणार ना. मेंबर ऑफ फॅमिली रिसाइडिंग टुगेदर. अ पर्सन इन सर्व्हिस ऑर एम्प्लॉयमेंट ऑफ लायसन्स ऑर. अ पर्सन in service or employment of licensor. लायसन्सोरचा एखादा कोणी तिथे एम्प्लॉयमेंटसाठी असेल तर तो लायसन्सी होणार नाही. त्यानंतर थर्ड झालं. फोर्थ बघूयात आपण. अ पर्सन कंडक्टिंग अ रनिंग बिझनेस बिलॉंगिंग टू द लायसन्सर. अ पर्सन कंडक्टिंग a business with the licensor. ठीक आहे. फिफ्थ. त्यानंतर अ पर्सन हॅव्हिंग एनी अकोमोडेशन. अ पर्सन हॅव्हिंग एनी accommodation. पर्सन हॅव्हिंग एनी अकोमोडेशन. आता कशासाठी अकोमोडेशन कुठे कुठे असू शकतं ते इथे पॉइंटर्स घ्यायचे. पहिलं हॉटेल, सेकंड लॉजिंग हाऊस, थर्ड हॉटेल, लॉजिंग हाऊस, हॉस्टेल, गेस्ट हाऊस, त्याच्यानंतर क्लब, नर्सिंग होम, त्यानंतर नर्सिंग होम, त्यानंतर हॉस्पिटल, सॅनेटोरियम, धर्मशाला, हॉस्पिटल, सॅनेटोरियम, धर्मशाला, त्यानंतर कॅन्टीन, क्रेशे और डिस्पेन्सरी. कॅन्टीन, क्रेशे और डिस्पेन्सरी. इथं ज्यांनी अकोमोडेशन घेतलंय एवढ्या प्लेसेस वरती ते कोण आहेत? लायसन्सी होणार नाहीत. ते अकोमोडेशन घेतलंय, फक्त जागा भाड्याने घेतली. भाड्याने घेतले म्हणजे हॉटेलमध्ये गेस्ट हाऊस वरती आला किंवा हॉटेलमध्ये आला, लॉजिंग मध्ये राहिला, एका दिवसासाठी भाऊ तू काही महिनाभरासाठी नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढचे डिफिनेशन आपण बघूयात. लगेच तू लायसन्सी होणार नाही. पुढची 7 clause 6 that is local authority. Section 7 clause 6 local authority. आता लोकल ऑथॉरिटी मध्ये कोण कोण येणार आहे? आता ना करायच्या तर सगळ्याच डेफिनेशन करायच्या, क्लॉज टू क्लॉज करायच्या, क्लॉज सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण की इन डेप्थ क्वेश्चन आता विचारले जातात. ठीक आहे. आता या लोकल ऑथॉरिटीवरती पहिल्याच क्लॉज वरती लोकल ऑथॉरिटीमध्ये कोण कोण येत आहे यासाठी GMFC 2022ला क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे आपण ह्याचे पॉइंटर्स घेऊ. म्हणजे याच्यात आहे ना फक्त डायरेक्ट दिलंय लोकल ऑथॉरिटी इन्क्लुड्स फर्दर ॲस्पेक्ट्स. ठीक आहे. त्यामुळे लोकल ऑथॉरिटीमध्ये कोण कोण येतं किंवा लोकल ऑथॉरिटी मीन्स असं म्हटलंय
लोकल ऑथॉरिटी मीन्स करून फर्स्ट मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. सेकंड नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. थर्ड म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपल काउन्सिल. ठीक आहे. फोर्थ नगर परिषद म्युनिसिपल काउन्सिल. जिल्हा परिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती. त्यानंतर व्हिलेज पंचायत कॅन्टोन्मेंट. फोर्थ त्यानंतर फिफ्थ व्हिलेज पंचायत, व्हिलेज पंचायत. सिक्स्थ कॅन्टोन्मेंट, कॅन्टोन्मेंट. सेवेंथ नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट. एथ म्हाडा, म्हाडा बघितलं होतं आपण. ठीक आहे. त्यानंतर द सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, द सिटी और इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, द सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि सगळ्यात जवळचं आपल्या द पिंपरी अँड चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, द पिंपरी अँड चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. पुण्याचं नाव नाही आहे इथं कुठं ऑथॉरिटी, त्यामुळे पिंपरी चिंचवड लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे सेक्शन 7 क्लॉज 7. ठीक आहे. पटापट पुसत असेल तर पॉज करून लिहून घ्या व्यवस्थित. Section 7 clause 7, that is paying guest. Paying guest. ठीक है. Paying guest means a person not being a member of the family. Means a person not being a member of the family, not being a member of the family, member of the family, who is given a part of the premises, who is given the part of the premises, who is given the part of the premises in which the license or resides, in which the license or resides. ठीक है. नॉट बिंग अ मेंबर ऑफ द फॅमिलीला अंडरलाईन करा. सांगितलेले उदाहरण लक्षात ठेवा. आजी आजोबांसोबत आपण नाही राहायला जाऊ शकत. म्हणून काय आहेत आपण, कोण आहेत, गेस्ट, पाहुणा.
राहतोयस त्यामुळे भाडं बरं, पेईंग गेस्ट. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 7 क्लॉज 8. परमिटेड increases. Permitted increases means an increase in rent. Permitted increases means an increase in rent. Permitted under the provisions of this act. Permitted under the provisions of this act. बघूयात पुढे. That is section 11, 12, 13 of MRC of this act ना. ठीक आहे. परमिटेड इन्क्रीज बघूयात आपण. एकदम साधं सोपं आहे. स्टँडर्ड रेंट म्हणजे रेंट फिक्स बाय द कोर्ट, आणि परमिटेड इन्क्रीजेस म्हणजे ह्या ऍक्टने सांगितलेले असे इन्क्रीजेस जे तुम्ही रेंटमध्ये नाही कन्सिडर करायचे. दे आर परमिसिबल. ठीक आहे. परमिसिबल म्हणजे थोडक्यात परमिटेड इन्क्रीजेस. ठीक, काय हरकत नाही भाऊ, तू रेंटमध्ये अशा पद्धतीची वाढ करू शकतोस. ठीक आहे. सेक्शन 7 क्लॉज 9 बघूयात आपण. प्रिमायसेस. सेक्शन 7 क्लॉज 9 प्रिमायसेस. आता प्रिमायसेस मीन्स याच्यात पण इन्क्लूड्स आणि डज नॉट इन्क्लूड्स असं दिलं. प्रिमायसेस मीन्स any building. Premises means any building. ठीक है. और part of a building let or given on license, or part of the building let or given on license. आता कुठे कुठे लेट आहे, कुठे कुठे गिव्हन ऑन लायसन्स आहे, कुठे कुठे सबलेट आहे, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आपण एक्झेम्पशन मध्ये बघितलं होतं हे की टोटल एक्झेम्पशन मध्ये लेट और सबलेट आहे, आणि नो एक्झेम्पशन मध्ये लेट और गिव्हन ऑन लायसन्स आहे. कोणाकोणाला? लोकल ऑथॉरिटी किंवा गव्हर्नमेंटला. लेट और गिव्हन ऑन लायसन्स प्रिमायसेस. सेपरेटली अदर दॅन फार्म बिल्डिंग. सेपरेटली other than farm building. ठीक आहे. other than farm building म्हणजे काय? premises does not includes. ठीक आहे. other than farm building. ठीक आहे. आता premises म्हणजे काय? means any building or part of the building let or given on license separately other than farm building. हे झालं excludes. आता includes मध्ये काय काय आहे तर तो ऍस्पेक्ट बघूयात. premises includes the gardens, grounds, garages and outhouses. The gardens, grounds, garages, outhouses. ठीक है. दूसरा any building, apartment to such building or part of the, if any apartment to such or part of the building, if any or part of the
बिल्डिंग. ठीक आहे. आणि सेकंड, एनी फिटिंग्स affixed टू सच बिल्डिंग. एनी fittings affixed to such building. ठीक आहे. एनी बिल्डिंग affixed to such building. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक्सक्लुड्स मध्ये 2 ऍस्पेक्ट दिलेत. ठीक आहे. एक्सक्लुड्स ते आपण डेफिनेशनच्या इंट्रोमध्ये चालू झालेली अदर दॅन फार्म बिल्डिंग असं बघितलं. इथे एक्सक्लूड मध्ये परत आपण पॉइंटर घेऊ. अदर दॅन फार्म बिल्डिंग, सॉरी फक्त फार्म बिल्डिंग, फार्म बिल्डिंग. ठीक आहे. त्यानंतर second room or other accommodation, room or accommodation in hotel or lodging rooms. Hotel or lodging rooms or houses. Lodging rooms or houses. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 7 clause 9 पर्यंत आलो. पुढे बघूयात 7 clause 10. clause 10. Premises requisitioned or continued under requisition. Premises under requisition. Premises under requisition. Requisition. ठीक है. The premises requisite. Premises under requisition means premises under requisition means requisite under Bombay Land Requisition Act 1948. Bombay Land Requisition Act 1948. ठीक आहे. तर याला अंडरलाईन करून लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर मधल्या 11, 12 आणि 13 ह्या लेस इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. ते ऍक्च्युअली डेफिनेशन्स नाही आहेत, ते फक्त एक नाही का, म्हणजे थोडक्यात कसं सेक्शन 11 मध्ये लिहिले प्रिस्क्राईब मीन्स बाय द प्रिस्क्राईब बाय दिस ऍक्ट. रूल्स मीन्स रूल्स मेड अंडर दिस ऍक्ट. आणि रिपील्ड ऍक्ट म्हणजे रिपील्ड प्रोव्हिजन्स किंवा रिपील्ड ऍक्ट्स. ठीक आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट सरकूयात सेक्शन 7 clause 14 वरती. दॅट इज स्टँडर्ड रेंट. आता मी मागासपासून सांगतो स्टँडर्ड रेंट म्हणजे रेंट फिक्स्ड बाय द कोर्ट. परमिटेड इन्क्रीजेस म्हणजे इन्क्रीजेस प्रोव्हाइडेड अंडर दिस ऍक्ट. ठीक आहे. त्यामुळे स्टँडर्ड रेंट हे रेंट फिक्स्ड बाय द कोर्ट किंवा एखादी ऑथॉरिटी सुद्धा असू शकते. ठीक आहे. रेंट फिक्स्ड बाय द कोर्ट और ती ऑथॉरिटी कोण असेल, कंट्रोलर असेल, रेंट कंट्रोलर. ठीक आहे. रेंट फिक्स्ड बाय द कोर्ट और द कंट्रोलर प्लस 5% इन्क्रीजेस म्हणजे स्टँडर्ड रेंट. म्हणजे स्टँडर्ड रेंट फिक्स केलं तर त्याच्यावरती 5% इन्क्रीजेस कन्सिडर होऊ शकतात. तर ते पण स्टँडर्ड रेंटमध्येच येतं. तर त्याचे आपण प्रॉपर वर्डिंग घेऊ. स्टँडर्ड रेंट इन रिलेशन टू एनी प्रिमायसेस. स्टँडर्ड रेंट इन रिलेशन टू एनी
premises means rent fixed by the court means first म्हणूया तिथं rent fixed by the court or second the controller आता यांनी रेंट फिक्स केलाय, ठीक आहे. आता यावरती अजून 5% वाढवू शकतो, तर त्याचं वर्डिंग घेऊ आपण प्लस 5% increase in the rent so fixed 5% increase in the rent so fixed. ठीक आहे, ह्या 5% ला बॉक्स करायचं आहे, ठीक. आणि रेंट फिक्स बाय द कोर्ट ते सेक्शन 8, 9, 10 मध्ये पण येणार आहे. आणि कंट्रोलरचं येते ते समरी प्रोसिजर किंवा ऑर्डिनरी कोड बघताना आपण बघूयात. तर हे जे पर्सेंटेज प्रोव्हिजन जे आहेत, पर्सेंटेज प्रोव्हिजन्स असू द्या किंवा डेजचं काही सेक्शन 16 मध्ये असे रिकव्हरी ऑफ पोझिशन मध्ये डेजचं कॅल्क्युलेशन दिलंय. तर हे पर्सेंटेज प्रोव्हिजनचा एक चार्ट वेगळा होतो आणि डेजचा एक चार्ट वेगळा होतो. तर ते चार्ट आपण ऍट द एंड ऑफ द एमआरसी बघूयात, ठीक आहे. आता स्टँडर्ड रेंट इज सब्जेक्ट टू सेक्शन 6 and 8 एवढी शेवटची लाईन लिहा. आता हा ऍक्ट मध्ये दिलेली प्रत्येक लाईन याचा कशा पद्धतीने कुठे अर्थ लागतो तेही आपण बघू. तो पहिला पॉइंट झाला. हा दुसरा पॉइंट, द स्टँडर्ड रेंट इज सब्जेक्ट टू सेक्शन 6 and सेक्शन 8. आता आपण बघितलं की सेक्शन 6 मध्ये नॉट लेट फॉर द कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year. एका वर्षापेक्षा जर लेट किंवा ते गिव्हन लायसन्स जर आपण 1 वर्षाच्या वरती जर केलं नाही तर मग स्टँडर्ड रेंट ऍप्लिकेबल होणार नाही. त्यामुळं स्टँडर्ड रेंटला तिथं रेस्ट्रिक्शन लावलं म्हणून सेक्शन 6. आणि सगळ्यात महत्वाचं का समजा लँडलॉर्ड आणि टेनंटमध्ये जर स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीजेस विषयी वाद असतील तर ते स्टँडर्ड रेंट आपण कसं फिक्स करू शकतो किंवा त्याचे कॉजेस काय आहेत, तर ते कॉजेस दिलेले आहेत सेक्शन 8 मध्ये. आणि ते रेंट फिक्स कसं करू शकतो ते कोर्टाकडनं असू द्या किंवा टेनंटने कोणी ऍप्लिकेशन करायचं, टेनंटने ऍप्लिकेशन करायचं किंवा लँडलॉर्डने ऍप्लिकेशन करायचं, ते दिलंय सेक्शन 8 मध्ये. त्यामुळे हा जो ही जी डेफिनेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये सेकंड क्लॉज दिलाय, दिस डेफिनेशन ऑफ स्टँडर्ड रेंट इज सब्जेक्ट टू सेक्शन 6 and सेक्शन 8. ठीक आहे. त्यानंतर पुढचे आपण डेफिनेशन घेऊ टेनंट. सेक्शन 7 क्लॉज 15 दॅट इज टेनंट. ठीक आहे. लायसन्सवर बघितलं आपण लँडलॉर्ड, थोडक्यात आपल्या हिशोबाने. लायसन्सी बघितला, हु होल्ड्स द लायसन्स दॅट इज टेनंट. ठीक आहे. मग लँडलॉर्डची डेफिनेशन बघितली, त्याच्यात व्हॉट इन्क्लुड्स व्हॉट डज नॉट इन्क्लुड्स बघितलं. आता ऍक्च्युअल टेनंट म्हणजे कोण, तर त्याचेही फर्दर ऍस्पेक्ट दिलेत, तर ते आपण बघूयात. टेनंट मीन्स एनी पर्सन बाय होम. टेनंट मीन्स एनी पर्सन बाय होम. Or on whose account rent is payable, or on whose account rent is payable. आता टेनंट इन्क्लुड्स, ठीक आहे. सच पर्सन कोण कोण असू शकते, टेनंट इन्क्लुड्स. ठीक. फर्स्ट वन इज स्वतः हु इज अ टेनंट. टेनंटच टेनंट असेल, हु इज टेनंट. सेकंड, हु इज डीम्ड टेनंट.
who is deemed tenant. थर्ड सबटेनंट. सबटेनन्सीचं चॅप्टर बघू आपण पुढे. सबटेनंट. फोर्थ derived under a tenant who has derived title under the tenant. has derived title under the tenant. ठीक आहे. अजून कोण कोण येतात की पर्सन हु इज डीम्ड टेनंट अंडर सेक्शन 25. टेनंट अंडर सेक्शन 25 and 26. ठीक आहे. 25 आणि 26. तर अशा पद्धतीने टेनंट आहे. आता समजा त्या घरात टेनंट सोबत अजून कोण मेंबर्स राहतात, मे बी त्याच्या फॅमिलीचे मेंबर्स असतील, किंवा आपण ऍप्लिकेबिलिटी ऑफ द ऍक्ट बघितलं. ऍप्लिकेबिलिटी ऑफ द ऍक्ट मध्ये 5 पॉइंटर्स बघितले की ते प्रिमायसेस कोणत्या गोष्टीसाठी लेट केलेल्या असू शकतात किंवा सबलेट केलेल्या असू शकतात किंवा गिव्हन ऑन लायसन्स दिलेल्या असू शकतात. तर पहिला येतो रेसिडेन्स, दुसरा येतो एज्युकेशन, तिसरा येतो बिझनेस, चौथा येतो ट्रेड आणि पाचवा येतो स्टोरेज. आता या 5 पर्पजसाठी शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 मध्ये जर ते प्रिमायसेस लेट केलेले असतील तर मग आपलं महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल होणार आहे. आता समजा या प्रिमायसेसमध्ये रेसिडेन्शियल पर्पजमध्ये टेनंट राहत असताना समजा टेनंटचा मृत्यू झाला. ठीक आहे. टेनंटचा मृत्यू झाल्यानंतर मग त्याच्याऐवजी कोण सक्सेसर म्हणून येईल तिथे, तर त्याचा एक ऍस्पेक्ट आहे. आणि बाकीच्या 4 गोष्टींमध्ये समजा टेनंट जर डाय झाला किंवा मेला तर मग त्याच्याबरोबर सक्सेसर कोण येणार आहेत त्याचे फर्दर ऍस्पेक्ट्स आहेत. तर ते आपण लिहून घेऊयात. When the tenant dies. When tenant dies. ठीक. याच्यामधला फर्स्ट, where the premises are let for residential purpose. Where the premises are let for residential पर्पज. पर्पज दिलेले तिथे दोन प्रकारे. त्यानंतर द मेंबर हु इज रिसाइडिंग विथ देम. द मेंबर हु इज रिसाइडिंग विथ द डिसीज टेनंट. टेनंट म्हणजे थोडक्यात कसं, आता एका घरात आई वडील राहत होते आणि त्यांची मुलगी सुद्धा राहत होती. आता मुलगी राहत होती, तिचं लग्नाला आली आणि त्यानंतर तिचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर एक 1.5-2 वर्षांनंतर तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळेस ही कोर्टात गेली त्यावेळेस कोर्टात काय म्हणते की मी तिथे टेनंट आहे, त्यामुळं या डेफिनेशन खाली किंवा या महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट खाली मी तिथे टेनंट आहे असं मला डिक्लेअर करून टाका आणि मला त्या घरात हिस्सा आहे ॲज अ टेनंट म्हणून हे याची ऑर्डर पास करावी कोर्टाने. माननीय कोर्टाने याची ऑर्डर पास करावी. तर कोर्ट काय सांगतंय की सेक्शन 7 क्लॉज 15 मध्ये टेनंटच्या व्याख्येमध्ये द मेंबर हु इज रिसाइडिंग विथ द डिसीज टेनंट म्हणजे थोडक्यात काय की तिचे वडील जेव्हा वारले, ते वडील वारलेले असताना त्या दिवसापर्यंत जर ती त्या घरात राहायला असेल तरच ती टेनंट म्हणून कन्सिडर होईल. त्या दिवसानंतर जर ती तिथे राहायला नाहीये तर ती टेनंट म्हणून कन्सिडर होणार नाही. सिंपल ऍस्पेक्ट. ठीक आहे. त्याचा पहिल्यांदा बघितलं आपण रेसिडेन्शियल पर्पज. ठीक आहे. मेंबर रिसाइडिंग विथ द डिसीज टेनंट.
सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर दुसरं बघूयात आपण, द प्रिमायसेस आर लेट फॉर. द प्रिमायसेस आर लेट फॉर कोणते बघितले आपण ऍप्लिकेबिलिटी मध्ये? पुढे रेसिडेन्स, नंतर एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड आणि स्टोरेज. बिझनेस, ट्रेड आणि स्टोरेज. देन the person who is using the premises, then the person who is using the premises, for any such purpose, any such purpose, कधी, हे महत्वाचं आहे, एनी सच पर्पज विथ द टेनंट ॲट द टाइम ऑफ हिज डेथ, विथ द टेनंट ॲट द टाइम, बहुतेक खाली होते, आपण वर घेऊ. एनी सच पर्पज for any such purpose with the tenant at the time of his death. At the time of his death ला अंडरलाईन करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला डेफिनेशन क्लॉज पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपण सेक्शन, पुढचा चॅप्टर बघूयात, सेक्शन 8 ते 14, दॅट इज फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.